राज्यात सध्या मतदार यादी घोळावरून राजकारण तापले। मनसे आणि महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चात दुबार मतदारांची पोलखोल केल्यानंतर भाजपकडून त्याला उत्तर दिलं जातं। मंत्री आशिष शेलार यांच्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सुद्धा सोशल मीडियावरून दुबार मतदारांवरून विरोधकांना डिवचले। 5 मतदारसंघातली आकडेवारी देत ही मतचोरी की वोट जिहाद असा सवाल साटम यांनी विचारला। तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी साटम यांच्या मतदारसंघातली बोगस मतदार यादी घोटाळा उघड करत प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे साटम आणि देशपांडेंमध्ये सध्या ट्विटर वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळतं। धुळ्यामध्ये निवडणूक जिंकले 3831 मतांनी मुस्लिम दुबार मत आहेत 45,000। बीडमध्ये निवडणूक जिंकले 6553 मतांनी आणि मुस्लिम दुबार मतं 67,000 आहेत। अमरावतीत निवडणूक जिंकले 19,000 मतांनी आणि मुस्लिम दुबार मतं 28,000 आहेत असं साटम यांनी म्हटलंय। मुंबई उत्तर मध्ये निवडणूक जिंकले 16,000 आणि मुस्लिम दुबार मतं 59,000। मुंबई उत्तर पूर्व निवडणूक 29,000 जिंकले आणि मुस्लिम दुबार मतं 38,744। त्यामुळे ही मतचोरी की वोट जिहाद असा सवाल जिंकले की लोकशाही आणि हरले की मतचोरी असे अनेक मतदारसंघ आहेत। धुळे आहे, अमरावती आहे, मुंबई उत्तर पूर्व आहे, मुंबई उत्तर मध्य आहे, ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये हे जेवढ्या मतांनी महाविकास आघाडीवाले निवडून आले त्याच्यापेक्षा डबलपेक्षा जास्त दुबार मुस्लिम मतदार या ठिकाणी आहेत। वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचं आहे। यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात आणि बॉम्बस्फोटाचे आरोपी यांचा प्रचार करतात, परंतु मुंबईकर कदापि खानाला महापौर होऊ देणार नाही। इथले आमदार सध्या अमित साटम आहेत। नाव आहे शेख बानू इस्माईल शेख। शेख बानू इस्माईल शेख। घर क्रमांक अम्मा कीचं म्हणजे काय ते मला वाटतं अमित साटमच जास्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकतील। त्यामुळे आम्ही कुठला मतदार दाखवले आहेत कुठले नाहीत मला असं वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे। दुबार मतदार हा दुबार मतदार असतो, बोगस मतदार हा बोगस मतदार असतो। त्याला जात धर्म भाषा हे काहीही नसतं आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलंय बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार, मग तो कुठली जाती धर्माचा असो। पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू मुस्लिम शीख इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे।